टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। ओबीसी नेते लक्ष्मण हाके सध्या आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। देवेंद्र फडणवीस यांची मिमिक्री करणाऱ्या अमोल मिटकरी यांना भाजपाने कसं जवळ केलं असा तुमचा सवाल होता। त्याच अमोल मिटकरी यांनी तुमच्याबाबतचा एक व्हिडिओ पोस्ट करत त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा तुम्ही असभ्य भाषेमध्ये हेकरी भाषेत उल्लेख केलेला आहे असा आरोप त्यांनी केला आहे। हे बघा, राजकीय भूमिका बदलत असतात हे मला मान्य आहे। ते सत्तेमध्ये कधी काँग्रेसबरोबर असतात, कधी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांबरोबर असतात, आता भाजपबरोबर आहेत। ते त्यांची वेळोवेळची राजकीय निकड असेल, गरज असेल, वाद नाही। मला सांगा, लक्ष्मण हाके ज्यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते होते त्यावेळी ते बोलले पण असतील। त्या बोलण्याबद्दल मी त्यांनी अगोदर काय बोलले, कसं बोलले तो विषयच नाही। पण आता जे आम्ही प्रश्न उपस्थित केलेत त्या प्रश्नाची उत्तर मिळणं अपेक्षित आहे ना। तुम्ही आता सत्तेत आहात, आम्ही काय तुम्हाला तुम्ही जावा बाजूला राहू नका, आम्ही आमच्या प्रश्नावर बोलायचं का नाही? तुमचे विचार बदलले, तुम्ही सत्तेत बसला, तुम्ही भाजपबरोबर गेला, मग आम्ही बोलायचंच नाही का? मी काय फक्त तेवढ्या मिमिक्रीबद्दलच प्रेस घेतलेली होती का? माझं काही वैयक्तिक त्यांच्यावरती दोषारोप होते का? विषय होता ओबीसी विजयंतीच्या हक्क अधिकारासंदर्भातला। त्याच व्हिडिओच्या माध्यमातून सदाभाऊ खोत असतील, महादेव जानकर असतील, म्हणजे अशा नेतृत्वाला देवेंद्र फडणवीस यांनी संपवलेलं आहे। आणि धनगर आरक्षणावरून सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी खोटारडेपणा केला असा तुम्ही आरोप त्यांच्यावरती केलेला। हो, माझा आरोप होता। आजही या प्रश्नाबद्दल कोणीही कुठलाही सत्ताधारी बोलत नाही, हे आजही आमचं मत आहेच ना। मत बदलायचा काय संबंध आहे? पण आमचं ओबीसीच्या ताटातलं आरक्षण आहे, ते आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही लढाई करतो आहोत। कारण ते मिळेल, ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी मिळेल। पण आता आज रोजी आमची लेकरं बाळं शिक्षण, नोकऱ्याच्या एंट्री पॉईंटला धडपडत आहेत। आत्ता कुठेतरी मेंढपाळाचा एक IAS ऑफिसर झाला आहे, मग ते होऊच नाही का? तुम्ही हे कलम कसाई करतायत, कलम कसाई। महायुतीला पैसे न देण्यामागचा या राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्देश असा आहे, या अजितदादा पवारांचा उद्देश असा आहे की बहुजनांची पोरं, ओबीसींची पोरं, दीनदलिताची पोरं शिकली नाही पाहिजेत। आणि शिकली तर मग एक लक्ष्मण हाकेनं थोडासा बोलायला सुरुवात केली तर मग हे हजारो पोरं, लोकसंख्येनं 50-60% आसपास असणारी ओबीसीची पोरं बोलायला लागली तर हे सत्तेवर राहणार नाहीत। साधं लॉजिक आहे त्याच्या पाठीमागं। अमोल मिटकरी जे आहेत ते असंविधानिक भाषेचा त्यांनी वापर केलेला आहे असा तुमचा आक्षेप आहे। खरं तर याच्यावरती तुम्ही काही लेखी तक्रार वगैरे त्यांच्या विरोधात करणार आहेत? बघा, कोण अमोल मिटकरी आहे ना, खरं तर अजितदादा पवारांनी याला आवरावं। आमची पोरं, आमची माणसं त्याला फोन करतायत, तो कोणाचाही फोन रिसीव करत नाही। त्याला विचारायचं, बाबा का तू झाकण झुल्या म्हणजे काय, YZचा अर्थ काय समजून घ्यायचा लोकांना। हा फोन उचलत नाही आहे, लगेच ब्लॅकलिस्टला टाकतो। त्यामुळं अमोल मिटकरी असेल किंवा अजितदादा पवार असेल, सत्ताधारी किंवा संविधानिक पदावर बसलेल्या माणसाला असं बोलायचा अधिकार आहे का? मी जर ढसाळ वाचणारा असेल, मी जर महात्मा ज्योतिबा फुलेंचं वाङ्मय वाचणारा असेल, मी जर संत बाळूमामा बोलणारा असेल, मी जर बापू बिरू वाटेगावकरचं किंवा बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानाचा थोडाफार अभ्यास केलेला माणूस असेल तर आम्ही बोलणार ना। का नाही बोलायचं? आम्ही गेली वर्षभर झाला आम्ही मागण्या मांडतोय। आमच्या मागण्याची कोणी दखल घेतली का? नाही घेतली। म्हणून आम्हाला वास्तव बोलावं लागलं, परखड बोलावं लागलं। आणि आम्ही बोलत असताना आम्ही विमुक्त जातीमधली लोक आहोत, आमच्या शब्दाला धार असेल। तुम्ही एक शिवी दिली तर आम्ही 10 शिव्या देणार, हे आमची भूमिका आहे आजची। अमोल मिटकरींचं म्हणणं असं आहे की लक्ष्मण हाकेंनी जर सुरुवात केली असेल तर एंड मी करेल। काय करतोय? मारतोय? तुझ्या गावात मी येतो म्हणून, तुझ्यात काय दम असेल ना, तू गावात येऊन माझ्या केसाला हात, तू काय एंड करतोयस ना, तुला कुठं मग तुझ्या गावातली लोक मला 100 फोन आहेत, तू काय लायकीचं आहेस आणि तुझे काय उद्योग आहेत, हे त्या गावातल्या लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही आमच्याकडे या, आम्ही प्रेस घेऊन आम्हाला बोलायला थोडी संधी द्या, ते सगळं सांगणार आहेत। त्यामुळे मला वैयक्तिक गोष्टीत जायला आवडत नाही, कारण माझी लाईन लेंथ ही ओबीसीचं बजेट, ओबीसीचे हक्काधिकार, ओबीसीचं रिझर्वेशन, ओबीसीमधली घुसखोरी या गोष्टीसाठी मी काम करतोय। मी पर्सनल कुठल्या गोष्टीची मापं, त्याची केस, त्याचा रंग ह्याच्यावर जात नाही ना। अमोल मिटकरींनी मला झाकण झुल्या म्हणावं, केसावर बोलावं, त्याच्यामध्ये मिमिक्री करावी। ज्यावेळी मी एका महिला माझ्या पाठीमागं बसलेल्या होत्या, माझ्या माता भगिनींचा अपमानसुद्धा केला या अमोल मिटकरींनी। ते असे म्हणले की संविधानवादियांनी तुला योग्य धडा शिकवला आहे। म्हणजे मला आंबेडकरी जनतेतल्या लोकांनी परभणीत माझ्या बाबतीमध्ये काही गोष्टी आमच्या झाल्या होत्या, तर संविधानवाद्यांनी म्हणतात, म्हणजे हा संविधान मानत नाही, म्हणजे संविधान पाळायचं ते फक्त आंबेडकरी जनतेनं। आणि हा म्हणजे याचा बघण्याचा दृष्टिकोन किती बोगस आणि भंपक आहे बघा। आंबेडकरी जनतेचा सुद्धा त्यांनी अपमान केला आहे। काढा फुटेज, त्या फुटेजमध्ये तो म्हणतो की संविधानवाल्यांनी तुला शिक्षा दिल्या, म्हणजे आम्ही संविधानवाले आणि ह्यांना संविधानाचं काही देणं घेणं नाही। हा माझा आरोप आहे त्यांच्यावर। हे महाराष्ट्राला दाखवा तुम्ही, त्या फुटेज वाटलं तर फुटेज काढून देतो मी तुम्हाला।
तुला संविधानवाद्यांनी बघितलेला आहे म्हणतोय तो, म्हणजे हा संविधानवाला नाही, हा आमदार झाला आहे तो बाबासाहेबांच्या संविधानामुळे झाला नाही असं याचं म्हणणं आहे. हा सरंजामदार आहे. अजितदादा पवारचा हा पाळीव प्राणी आहे. तर अमोल मिटकरींनी तुम्हाला जे आता तुमच्या कार्यकर्त्यांनी गाडी भेट वस्तू दिली आहे त्या गाडीवरती सुद्धा आक्षेप घेतला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी तुमच्यावरती आरोप सुद्धा केले आहेत की काही ओबीसी जे नेतृत्वासाठी उभे राहिले आहेत त्यांच्यावरती तुम्ही दबाव टाकून त्यांना इलेक्शन लढवण्यासाठी माघार घ्यायला लावली असं त्यांनी तुमच्यावरती आरोप केला आहे. अरे हाच माणूस म्हणतोय की ह्याला 5,000 मतं पडली, ह्याला एवढी मतं पडली, ही याची अवकात. आणि हाच माणूस म्हणतोय की ह्यांनी उमेदवार मागे घ्यायला लावले, यांनी अशोक चव्हाणांच्या मुलीसाठी काम केलं, यांनी भाजपच्या अनेक उमेदवारांच्या संदर्भात काम केलं. काय बोलतोय तो? एक तर म्हणतोय अवकात नाही आणि दुसरीकडे म्हणतोय की ह्यानं उमेदवार मॅनेज केले. प्रश्न पण तोच उपस्थित करतोय आणि उत्तरं पण तोच देतोय. काय त्यांनाच विचारा त्या गोष्टी. तुम्ही पण एक त्यांच्यावरती आरोप केला होता की अजितदादा पवारांना जिंकण्यासाठी विमानातून पार्सल गेलं. नक्की पार्सल कुणाला गेलेलं होतं? हे बघा काय सांगतो तुम्हाला, ऐका. या महाराष्ट्रामध्ये राजकारणात कोण काय कसं आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. ते जर आमच्यावर गाडी कशी आली, कुठं आली, काय आली, सगळं कायदे सगळं प्रोसेस आहे ना. त्याला RTOचं पासिंग असतं. त्याला गाडी घेत असताना त्याला पैसे कसे गेले, कसे दिले, कर्ज किती काढलं आहे, हप्ता किती आहे, ही प्रोसेस आहे ना. त्याला मला काय कायदा वेगळा आहे का? मी कायद्याच्या बाहेर आहे का? माझं काय RTO वेगळा आहे का? बँका वेगळ्या आहेत का? मी महाराष्ट्राच्या बाहेरचा आहे. त्यामुळे ही माहिती घ्यावी ना त्यानं. त्यामुळं मी घ्यायची नाही का गाडी? म्हणजे ओबीसीच्या विजयंतीच्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या पोरानं टायमिंगमध्ये आज मराठवाड्यात फिरत असताना, आज प्रत्येक जिल्ह्यात फिरत असताना एक चांगली गाडी या माणसाकडे असली पाहिजे. या भावनेनं जर मला कुठल्या माझ्या ओबीसीमधल्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन जर गाडी दिली असेल तर यांच्या पोटात दुखायचं काय कारण आहे? काय कारण काय? त्यामुळे ह्या लोकांनी या गाडीत बसलंच नाही पाहिजे असं त्यांचं धोरण आहे का? आज आमच्या TV9नी सूरज चव्हाणांनी तुमचं असं डिबेट ठेवलं होतं, मात्र तुम्ही अर्ध्यावरच सोडून ते गेलात. हे बघा, मी जे प्रश्न उपस्थित केले होते मी परत एकदा प्रश्न उपस्थित करतो. हे बघा, मी काय म्हटलं होतं, सारथीला तुम्ही 1900 करोड रुपये दिले. एक पुण्यामध्ये सारथीची इमारत उभी राहिली, त्याचबरोबर एक छत्रपती संभाजीनगरमध्ये एक इमारत उभी जर राहिली पाहिजे. आमचा काही वाद नाही त्याबद्दल. पण महायुतीला तुम्ही 110 करोड रुपये मंजूर केले इमारत निधी म्हणून, त्यातले फक्त 60 करोड रुपये दिले. आणि महाराष्ट्रामध्ये कुठलं एक ठिकाण असं आहे की महायुतीच्या इमारतीचा किंवा वसतिगृहाचा पाया घातला गेला आहे. 1900 करोड रुपये एका जातीला आणि 110 करोड रुपये मंजूर, म्हणजे त्यातले 60 करोड रुपये अर्ध्याहून जास्त लोकसंख्येला. हा दुजाभाव नाही का हो? हे प्रश्न मी उपस्थित केले. त्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी तू असं आहे, पवारांवर टीका केलं, आमदारकी भेटते, खासदारकी भेटते, हे उत्तर आहे का हो? त्यामुळे मी ठरवलं आहे हे चव्हाण कोण मिटकरी यांना प्रश्नांना उत्तर देणार नाही मी. ज्या दिवशी अजितदादा पवार श्वेतपत्रिका जाहीर करतील त्या दिवशी मी पाठवा ना अजितदादा एक चांगला माणूस, सभ्य भाषेत बोलणारा, प्रश्नाची उत्तरं देणारा. मी तुम्हाला TV9ला सांगितलेलं होतं की संविधानिक भाषेत बोलले तर मी उत्तर देईन. संविधानिक भाषेत बोलणार नसतील, मला बोलू देणार नसाल तुम्ही तर मी बोलणार नाही. मी पहिलं सांगितलेलं होतं, त्यानुसार मी वागलो आहे. सूरज चव्हाण त्यामध्ये एक वक्तव्य पण असं केलं की तुम्ही आमच्याकडे या निधीचं कसं वाटप केलं ते आम्ही तुम्हाला सांगू. सूरज चव्हाण कोण? मला अजितदादा पवारांनी सांगितलं, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, मी निश्चित जाईन. आणि मला माझ्या लोकांना मी जे आरोप केलेले आहेत, तुम्ही किती कोटी नुसतं इमारत निधीबद्दल बोलतोय. 1900 कोटी रुपये तुम्ही सारथीला दिलेत, महायुतीला तुम्ही 60 कोटी रुपये इमारतीला दिलेत. आमच्या पोरांना एकाही ठिकाणी वसतिगृह नाही. आम्ही बोलायचं नाही. तुम्ही आमच्यावर पर्सनली हे सगळे ॲलिगेशन का करताय तुम्ही? मी महाज्योती किंवा ओबीसी विजयंतीच्या पोरांना वसतिगृह द्या म्हणून मी महाराष्ट्रासमोर बोलतोय. तुम्ही या प्रश्नाचं 110 करोड आणि त्यातले पुन्हा 60 करोड रुपये आणि सारथीला तुम्ही 1900 करोड रुपये देऊन मोकळे झालात. या प्रश्नाची उत्तरं द्या ना. तुम्ही कशाला पर्सनली ॲलिगेशन करताय? या प्रश्नाची उत्तर आली तर माझं तोंड बंद होईल ना. या प्रश्नाची उत्तर मिळाली पाहिजेत आम्हाला. सूरज चव्हाण असेल किंवा अमोल मिटकरी असेल, खरं तर यांनी संविधानिक भाषेने माझ्यासोबत संवाद साधावा, माझ्यावरती वैयक्तिक पातळीवरती त्यांनी टीका करू नये अशी प्रतिक्रिया लक्ष्मण हाके यांच्याकडून आपल्याला मिळत आहे. कॅमेरामॅन विशाल रायपुरेसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.